मी कालपासून प्रयत्न करते, पण हा आरसा पुसलाच जात नाहीये. स्वामी असं का? प्रयत्न कर. आरसा जेवढा जास्त मळलेला असतो तेवढा तो जास्त वेळ घासावा लागतो. बरं स्वामी. आणखी एक काम कर, इकडे. हे घे, याच्यात वारा भरून आण. वारा? हे कसं शक्य आहे स्वामी? अगं प्रयत्न तर कर. प्रयत्न केल्याशिवाय माणसाला कळत नाही त्याच्यासाठी काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे. प्रयत्न माणसाला दिशाही दाखवतात आणि भानावरही आणतात. जा, वारा भरून आण. काय हो, स्वामींनी हिला हे विचित्र काम का सांगितलं असेल? नाही, टोपलीत वारा भरायचा म्हणजे मला वाटतं हिच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे. पण काय? प्रयत्न इथे तुलाही करावा लागेल आणि तिकडे गंगालाही. प्रवासाचा शेवट गाठायचा असेल तर सुरुवात आजच करावी लागते. गुरुजी, तुमचा निरोप मिळाला त्यावेळेला मी बाहेर होतो, म्हणून आज आलो. गुरुजी, काय झालं? मला नेमकं काय ते उलगडून सांगता येणार नाही, पण गंगाच्या पत्रिकेवरून एक गोष्ट स्पष्ट मला दिसते. हिचं लग्न सामान्य परिस्थितीत होणार नाही. हिचं लग्न सामान्य परिस्थितीत होणार नाही. हिचं लग्न सामान्य परिस्थितीत होणार नाही. म्हणजे अर्थ काय समजायचा याचा? हे बघा, मला जे वर्क करणे दिसलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला जर तपशिलात जाऊन बघायचं असेल तर मला या पत्रिकेचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. एक काम करतो, मी ही पत्रिका घरी घेऊन जातो, सखोल अभ्यास करतो आणि काय असेल नसेल ते तुम्हाला कळवतो. ठीक आहे. ठीक आहे. चला, येतो मी. आता हे कसलं नवीन कोड? माझ्या आयुष्यात नेमकं काय इतकं दडलंय? जेव्हा आयुष्य हेच एक कोड असतं तेव्हा आयुष्यात नवीन नवीन कोडी पडतच जातात आणि जेव्हा ती कोडी सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता तेव्हाच आयुष्याचं कोड सुटतं. स्वामी, हा बघा वारा टोपलीत भरलाय. दाखव बघू. कुठे आहे वारा? बरं, ते जाऊ दे. आता ही टोपली घे आणि यात आकाश भरून आण. आकाश?
स्वामी आकाश कसं वाहू शकतं याच्यात? तुम्ही थट्टा करताय का माझी? ते जगात कोणालाच शक्य नाही. हे कळतंय ना तुला? स्वामी असं का विचारताय हिला? मग तसा प्रयत्न करायला का आली आहेस इथे? स्वामींच्या बोलण्याचा मी जो अर्थ लावते तोच अर्थ आहे का? स्वामींना अंदाज आला की काय मी इथे नेमकी कशासाठी आले? भगवंत हा वाऱ्यासारखा नाकाशासारखा असतो आणि त्याला कैद करायला जाल तर ते कधीच जमणार नाही. भगवंताला कैद करायचं नसतं, त्याला प्राप्त करायचं असतं. आणि तेव्हाच भगवंत न्याय करतो. आणि हा नियम सगळ्यांना लागू आहे, आमच्या गंगालाही. खरंय स्वामी, भगवंताला कैद करता येत नाही, त्याला प्राप्त करावं लागतं. आणि आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. आयुष्याची कोडी सोडवत गेलं ना की मग खरं आयुष्य समजायला लागतं. आणि जे विशाल आहे ते पकडण्याचा नाही तर स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. हो ना स्वामी देवा? आधीच एक घोर लागलेला, त्यात ही नवीन भर. पण गंगाच्या पत्रिकेवरून एक गोष्ट स्पष्ट मला दिसते, हिचं लग्न सामान्य परिस्थितीत होणार नाही. आल्या गेल्याची, कुणा वाटसरूची, भूताखेताची, कुणा कुणाची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे रे बाबा. आई अगं दृष्ट का काढतेयस? माहित नाही ग कुणाची दृष्ट लागली तुला, पण तुझ्या बाबतीत ना काळजीत सतत भरच पडत असते. सुरळीत असं काही घडतच नाही ग. आणि तुझं लग्न करून द्यायचं म्हटलं तर त्यात हा नवीन पेच. आई अगं नको काळजी करूस, देवाच्या मनात जे असेल तेच होईल. देवाच्या मनात काय आहे तेच कळत नाही. बाबा देवाचं राहू द्या. म्हणजे आई बाबा, मला जे स्वप्न पडतं त्याबद्दल तुम्हाला नक्की काय माहिती आहे? मला ते स्वप्न का पडतं मला सगळं सगळं सांगा. आणि इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून काय लपवलंत नक्की? अगं बाळा तसं काही नाहीये ग. आणि आम्ही कशाला काय लपू? तुझ्या स्वप्नाबद्दल तुझ्या आई बाबांना सगळं माहिती आहे. आज काही विचारू नकोस, उद्या विचार त्यांना. मला माहितीये तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. मला ते सांगा ना, तुम्ही काय लपवताय? बस का आता? तुला कसलं तरी विचित्र स्वप्न पडतंय आणि त्याचं स्पष्टीकरण तू आम्हाला विचारतेस? त्याबद्दल आम्हाला कसं माहिती असेल? काय करा राधा? नाहीतर काय. आणि गंगा, तुला सांगितलंय ना त्या स्वप्नांचा विचार करणं बंद कर म्हणून. आजपासून या घरात तो विषय कायमचा बंद, कायमचा बंद, कायमचा बंद, कायमचा बंद, कायमचा बंद. अहो बाबा, कसं बंद करू? उलट त्या स्वप्नाचा मागोवा घ्यायला मला अजून एक धागा सापडलाय. म्हणजे मला स्वप्नात खंडोबाचं मंदिर दिसलं. खूप मोठं दगडी मंदिर. सगळीकडे भंडारा उधळताना दिसत होता आणि कोणीतरी जोर जोरात येळकोट येळकोट असं ओरडत होतं. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. बाबा, ते मंदिर नक्की कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
मला त्याची काहीच कल्पना नाहीये. आणि तुम्हाला माहितीये आमच्यासोबत आणखीन एक गोष्ट घडली. हो ना बाबा, आम्हाला एक साधू महाराज भेटले. आणि ते म्हणाले तुम्हाला सगळं माहितीये. आणि ते साधू महाराज असे तसे कोणी नसून सिद्ध पुरुष होते. आणि ते खोटं बोलतील असं वाटत नाही मला. अहो बाबा, ते खरंच एक सिद्ध पुरुष होते. ते मला चुकीची दिशा नाही दाखवणार. तुम्हाला जे आणि जेवढं माहितीये तेवढं गंगाला सांगून टाका. आम्हाला भेटले तेच साधू हिलाही भेटले की काय? त्यांनी आम्हाला सांगितलं की तिला सगळं सांगा आणि हिलाही सांगितलं की आम्हाला सगळं माहिती आहे. सत्य जितकं लपवलं जातं तितकंच ते प्रश्न बनवून समोर उभं राहतं, हेच खरं. आमच्या भक्तांच्या बाबतीत जे घडतं ते आम्हाला नाही तर आणखीन कोणाला माहिती असणार. तुम्ही कितीही अडवलं तरी गंगाला तिच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देतच राहणार, कारण ते आमचं कर्तव्य आहे. पोळं फुटल्याशिवाय मध बाहेर येत नाही आणि सत्य उलगडल्याशिवाय जीवनाला दिशा मिळत नाही. गुरुचं कर्तव्य असतं भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेणं. कोण कुठला तो साधू पुरुष आणि त्याच्या सांगण्यावर तू आमच्यावर शंका घेतेस, आम्हाला प्रश्न विचारतेस? या अशा साधू पुरुषांच्या नादी लागायचं नसतं. ही माणसं लोकांच्या मनात शंका निर्माण करतात, काहीतरी भरवतात, खोट्या समस्या निर्माण करतात आणि ती सोडवण्याच्या नावाखाली लोकांना लुबाडतात. हो नाही हो बाबा. अहो ते खरंच खूप बस, हा विषय इथंच संपला. जा, तुमच्या कामाला लागा. जा म्हटलं ना. आतापर्यंत तिला फक्त स्वप्नच पडत होतं, पुढचं काहीच दिसत नव्हतं. पण काल त्या साधूला भेटल्यानंतर पहिल्यांदाच तिला पुढचा धागा सापडला. ती त्या साधूला पुन्हा भेटता कामा नये, तिला काही कळता कामा नये, दिसता कामा नये. तू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव अंगावर. ताई, आई बाबा आपल्यापासून काहीतरी लपवतायत हे नक्की, आणि ते आपल्याला काही सांगणार नाही हे सुद्धा नक्की आहे. पण आपण या स्वप्नाचा उलगडा करण्याचा प्रयत्न थांबवायचा नाहीये. आधी ते खंडोबाचं मंदिर कुठे ते शोधून काढलं पाहिजे. पण मला जे खंडोबाचं मंदिर दिसलं ते नेमकं कुठल्या गावात आहे हे कसं कळणार ग? ताई, त्या साधू महाराजांना माहिती असेल तर आपण त्यांनाच विचारून येऊ. हो ग, चल. थांबा. कुठं निघाला? मंदिरात. हो, मंदिरात. आईशी खोटं बोलताना खूप अपराधी वाटतंय, पण माझा नाईलाज आहे. तू खोटं बोलतेस हे कळतंय मला. कुठेच जायचं नाहीये. अगं आई, आम्ही लगेच जाऊन येऊ. तुम्हाला दोघींना एकदा सांगितलं ना कुठेही जायचं नाही म्हणून. कामाला लागा. ताई, अगं आता काय करायचं? आता देवच काहीतरी करेल. आपल्याला थांग पत्ता लागावा अशी जर त्याची इच्छा असेल तर. आपल्या मनात आलं की देवाच्या बी मनात येतं. म्हणजे काय बोलताय तुम्ही? मधाबद्दल बोलतोय आम्ही. मध खायचं तुमच्या मनात आलं, देवानं लगेच पाठवून दिलं. तुम्हाला बी मध हवंच होतं ना? हो, म्हणजे सकाळीच माझ्या मनात आलं की बाजारात जाऊन मध घेऊन यावं आणि तुम्ही विकायला घेऊन आलात. हा, लोकांच्या इच्छा पूर्ण करणं हे सर आमचं काम असतंय. घ्या, चाखून बघ. खूप छान आहे, एकदम गोड. मला पण द्या थोडं.
या. थांबा, मी पैसे घेऊन येते. पोरी मधमाशीचं नुसतं मध खायचं नसतंय, तिच्याकडून शिकायचं बी असतं. मध गोळा करण्याकरता ती किती कष्ट घेते, हा, पण प्रयत्न सोडत नाही. तसाच प्रयत्न सोडायचा नाही. पोरी देव इच्छा पूर्ण करतो आणि संकेताच्या रूपात मार्ग बी दाखवतो. हा, पण प्रयत्न सोडायचे नाहीत बरं का पोरी. येतो मी. अचानक डोकं जड झाल्यासारखं का वाटतंय? आई तू जरा निघतेस का? काही निसबीज येत नाही मला. चला आत. अचानक एवढी गुंगी का येते? आई अगं आपलं ते आई ए आई 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 अगं उठ ना. असं काय झालं हिला? एवढ्या गाढ तर ती कधीच झोपत नाही. आई आई अगं ताई जाऊ दे ना. बघ ना देवाने आपलं ऐकलंय. आई पण गाढ झोपले आणि पापा पण घरात नाहीये. तू एक काम कर, त्या साधू महाराजांना भेटून ये. मला वाटतं त्यांच्याकडूनच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. अगं नाही पण आई. अगं ताई मी आहे ना घरात. मी सगळं सांभाळेन. तू जाऊ नये पटकन. बर मी आईला जाग यायच्या आत येईन. ठीक आहे? आई ए आई साधू महाराज, साधू महाराज कुठे गेले असतील हे? कुठल्या दुसऱ्या गावी तर गेले नसतील ना? अरे देवा, आता कुठे आणि कसं शोधायचं यांना? आता तर इथेच असतील असं वाटलं होतं. मग आता कुठे गेले? शोध योग्य असेल तर मार्गदर्शक समोर येतोच. मगाशी तुम्ही नव्हता तिथे. मी पाहिलंच नाही तुम्हाला. तुम्ही नक्की कोण आहात? तुम्ही खरंच सिद्ध पुरुष आहात का? कारण खूप मोठा अनुभव दिलात तुम्ही मला. सांगा ना, तुम्ही नक्की कोण आहात? तुझा हितचिंतक, मार्गदर्शक किंवा गुरुही म्हणू शकतेस. म्हणजे तुम्ही मला तुमची शिष्य मानता? मग माझ्या आयुष्यातली सगळी कोडी सोडवायला मला मदत करा. आणि मला ते स्वप्न का पडतं याचाही उलगडा करा. आणि काल रात्री मला स्वप्नात खंडोबाचं मंदिर दिसलं. त्या खंडोबाच्या मंदिराचा आणि माझ्या स्वप्नाचा नक्की काय संबंध आहे? आणि ते मंदिर कुठे आहे? मला सगळं सगळं सांगा. हे तुला काल रात्री स्वप्नात जे मंदिर दिसलं त्याचं आठवून चित्र काढायचं आणि लोकांना विचार, कोणीतरी तर हे मंदिर बघितलं असेल. पण मला चित्र काढता येत नाही. पुरी देव तुझं आयुष्य साकार करण्यासाठी मदत करतोय. तर हे चित्र काढायला मदत नाही का? तू सुरुवात तर कर. हे चित्र त्या मोठ्या कोड्याचा पहिला टप्पा आहे. कोडं सुटण्याच्या दिशेने पहिलं पाऊल. तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्हाला मंदिराबद्दल खूप काही माहिती आहे. मग तुम्हीच का नाही सांगत मला? ते पोळं बघितलंस? ते पोळं कोणाचं आहे? मधमाशीचं. मध कोणी गोळा करायचा? मधमाशीने. फुलं कोणी शोधायची? मधमाशीने. मधमाशीला कोणी सांगतं का ग, इथे फुल आहे तिथे फुल आहे?
आई ती माहिती मिळवून काय उपयोग आहे? तिचे कष्ट तिलाच घ्यावे लागतात. मी आजच हे चित्र काढेन आणि आजच शोध घेईन की हे मंदिर कुठे आहे. गुरु फक्त दिशा दाखवतो, मार्ग शिष्याला चालावा. आई ती उत्तर मिळाली तर शोधच संपतो. प्रयत्न केला तर माणूस घडतो. मधमाशीप्रमाणे सत्याचाही शोध घ्यावा लागतो.